सामना त्वरित चालू करायचा आहे. आकाश विलेन वर्सेस मिनू विद्या 11. आकाश विलेन फलंदाजी करणार आहे. गोलंदाज राजन, स्ट्राईकला मयूर. मयूराने पहिलाच चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न, पण इथे विद्युत प्रवाहाच्या तारा असल्यामुळे ते चेंडू अडथळला आणि इथे फक्त मिळेल ती एक धाव. खूप चांगला शॉट खेळला होता, पण नशिबाची साथ नाही मिळत. बघूया पुढील चेंडू राजनचा. स्क्वेअर चेंडू हाटलला आहे गोलंदाजाने. खराब चेंडू मानला जातो हा. रवी स्ट्राईक एंड सज्ज. पुढील चेंडू चांगलाच कव्हर ड्राईव्ह मारलेला चेंडू, पण फलंदाज डीएन काय झेल पकडलाय जबरदस्त, आणि ते विकेट भेटेल. केला होता फलंदाजाने, पण मिस टाइम शॉट झाला आणि डीएनए चांगला झेल पकडला तिथे आणि फलंदाज बाद. पुढील चेंडू सिद्धार्थने मारायचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा मिस टाइम शॉट, आणि इथे सुद्धा विकेट भेटेल मिनू विद्या 11 ला. दुसरा झटका. बाद केलेत राजनने. काय भन्नाट गोलंदाजी करत आहे, जबरदस्त गोलंदाजी. बघूया हॅट्रिकची चान्स आहे त्याला. पुढील चेंडू राजनचा. हो हो, काय शॉट मारला आणि इथे तिसरा विकेट. 3 चेंडू 3 विकेट मिळाले आहेत राजनला आणि त्याची इथे हॅट्रिक पूर्ण. राजनने 3 चेंडू 3 इथे हॅट्रिक पूर्ण केली आहे त्यांनी स्वतःची. राजनने जबरदस्त गोलंदाजी मानली जाईल राजनची. आणि पुढील फलंदाज सज्ज होत आहे शिवाजी. जर शिवाजीला चांगली फलंदाजी करावी लागेल या इथे जर मॅच जिंकायची असेल तर. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू आणि इथे हिट मारला होता. जर हिट झाला असता नक्की फलंदाजाला धोका निर्माण झाला असता. काय गोलंदाजी केली आकाश राजनने. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिल्यात आणि 3 फलंदाज चांगले बाद केले आहेत. राजनसाठी प्रत्येक विकेटसाठी भालचंद्र जाधव यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक देण्यात आहे. नक्कीच दिला पाहिजे. काय गोलंदाजी केली आहे.
त्यांचे आणि हा चौथा विकेट मिळवला आहे ते राजनने. 4 विकेट बाद केले आहेत एकाच ओव्हर मध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी. आणि अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते इथं. एका षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय गोलंदाज पाहायला गेला तर राजन. मेनू विद्या 11 सांगा 4 विकेट. एका षटकामध्ये 4 विकेट मात्र इथं प्राप्त करतोय राजन. अप्रतिम गोलंदाजी पाहिली गेली तर मेनू विद्या 11 या टीम कडून खेळणारा खेळाडू मात्र राजन मेन फॉर्म भानसोली या टीम मधून बिलॉंग करतोय. बनाम पाहतोय आपण मेनू विद्या 11. करूया मरूया शिस्ती परिस्थिती आहे या दोन्ही संघासमोर. गोलंदाजचं नाव काय? 12 खेळाडू आपण यायचं इकडे. अजय भोसले. न्यू फलंदाज सोमनाथ. आणि हा खराब चेंडू पंचांनी स्वर घोषित केला आहे. मेन फॉर्मच्या पंचाच्या भूमिकेत पाहतोय आपण शुभम नाईक ह्या कर्जत खालापूर मध्ये पहिल्या दिवसातील मात्र आपलं वर्चस्व गाजवणारा हा खेळाडू शुभम नाईक आज पंचाच्या भूमिकेत पाहतोय त्याला आपण. सुपर 8 मध्ये प्रवेश केला आणि पुन्हा मात्र बॅक टू बॅक दुसरा स्वर चेंडू घोषित करतोय. धावसंख्येमध्ये वाढ होते. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजचं नाव काय? अजय भोसले. थोडीशी खराब गोलंदाजी करत असताना हा चांगला चेंडू आहे. नक्कीच वाईटीस लॉंग मध्ये मात्र आपण पाहायला गेलं तर पूर्णपणे ऑफसाइड लाईन मात्र फेकी करतोय गोलंदाज. तशी फलंदाजी करावं लागेल. फलंदाज काय कोण आहे? आकाशवाणी टीमचा 12 खेळाडू यायचा इकडे. नाव काय? शिवाजी. नक्कीच शिवाजी एक चांगले खेळाडू आहेत. मेन फॉर्म आपण पाहतोय आपण नडुंदे ह्या टीम मधून आपण खेळतोय. नडुंदे टीमचा खेळाडू लेफ्ट हँड फलंदाज. हा चेंडू पाहायला गेला तर इथं जर ठीट झाला असता तर विकेट. सोर चेंडू घोषित. अवंतर धावसंख्येमध्ये 1 धाव कंप्लीट केली गेल्या. एक अवंतर धावसंख्येमध्ये अशा तऱ्हेने 2 धावा मात्र याड झाल्यात. धावफलक जाऊन पोहोचलंय 6 या अंकावरती. सॉरी 7 धावा. ओके. इथे सोमनाथ वाघमारे स्वतः संघ मालक आणि मोठा फटका, परंतु क्षेत्रक्षेत्र त्या दिवशी पोहोचू शकत नाहीये. दुसरी धावण्याचा प्रयत्न असेल.
पाहिले गेले तर सोमनाथ वाघमारे साहेब इथं आकाश शिलेंचे संघ मालक आहेत आणि ते टी शर्ट त्यांना मात्र 38 साईज आले आणि त्यांची साईज आहे 42. त्यामुळे ते टी शर्ट घालून खेळू शकले नाही कारण ते टी शर्ट होऊ शकत नाही त्यांना कुठेतरी चुकी झालेली आहे. त्यामुळे त्यांनी मात्र आपला वैयक्तिक टी शर्ट घालून खेळतायत आणि समोर टीम सुद्धा त्यांना एक्सेप्ट करते आणि चांगलं सहकार्य करते. त्यामुळे समोर टीमचा सुद्धा मी धन्यवाद करतोय. पाहिले गेले तर सरळ एसटी पाहिली तर खूप बलांडे आहेत सोमनाथ वाघमारे, परंतु तेवढी सराव नाही क्रिकेटमध्ये त्यांचा. इथं चेंडू होते डॉट काउंट झाला. इथं मात्र उंची जास्त लांबी कमी पाहूया हा झेल होणार की चौकार षटकार जाणार, परंतु इथं सोमनाथ वाघमारे यांचा खेळ संपुष्टात आलाय. डीजेला सुवर्ण संधी. आज मैदानामध्ये राम आपण पाहिलं मिनो विद्या 11 संघ आणि आकाश शिलेन संघ चांगला फटका, परंतु बघूया चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने सीमा पार. तेरा झालेत. पाहिले गेले तर षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलंय आणि फक्त आणि 13 धावा धापलकावरती. नाही नको डीजेवाला आता संधी नको, नंतर आपण देऊ. आम्ही तुम्हाला आवाज देऊ डीजेवाले. आता इथं गोलंदाजच्या हातामध्ये चेंडू आहे. गोलंदाजच्या हातामध्ये चेंडू आला तर आपण थांबायचं आहे. गोलंदाजी मार्ग जयेश मेनफॉर्म भानसोली एक खतरनाक अष्टपैलू खेळाडू. नक्कीच सर, आपण पाहिलं या गोलंदाजाला जयेश जाधव चांगला गोलंदाज, माझा पुतणे असेल हा, परंतु गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये खूप चांगलं योगदान देतो हा आम्हाला प्रत्येक ग्रामीण संघामध्ये. परंतु बघूया पंचकृषी सासगाव या ग्राउंडमध्ये काय प्रकारे हा गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू वरती 2 धावा. निश्चितच पंच आमच्याकडे बोलतात. चेंडू स्क्वेअर म्हणतात धाव. चेंडू स्क्वेअर आहे म्हणतात धाव येईल. धाव संख्येमध्ये भर येईल. धाव संख्या मात्र जाऊन पुढे 16 आता धाव संख्येवरती. जयेशाचा पुढील चेंडू आपण पाहतोय
चेंडूला म्हटलं धाड षटकाराच्या दिशेने. अति वेग, अति घाई आणि संकटात जाई मात्र जयेश. फेकीनंतर फक्त 3 आणि 3 धावा दिल्या तर मात्र बघतोय जयेशला आपण. अतिगायाने संकटात जाई आणि हा चांगला चेंडू कमबॅक जयेशचा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहिले गेले तर नक्कीच तुमच्या टीम मधील बिलॉंग करतोय जयेश हा खेळाडू आणि गोलंदाजी मार्गी पाहतोय. एक षटकार खाली तर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली आणि इथे निर्धार होण्याची सांगता होते ते बी धावा दाबालकावरती लागल्यात आणि हा मोठा फटका बिग हिट षटकार. आणि हा चांगला फटकावर फटका फसला इथं हर्ष पारधी थोडासा मात्र जज करण्यामध्ये अपयशी ठरतोय आणि चेंडू जातो शिमार चौकार. आकाश शिलणे टीमची दोन धाव कंप्लीट. नक्कीच 35 धावा 35 धावा धावफलकावरती येणारे छत्तीस धावांच्या घरमध्ये मिनू विद्यावेल ह्या टीमला प्रति षटकामागे 12ची सरासरी राखावी लागेल. जगदीश भोई सारखा मात्र फलंदाज बाला हिलम असेल हे कर्जत तालुक्यामध्ये नाव आहे. त्याच्या व्यतिरिक्त मिलिंद आणि डीएन दादा तर लाजवाब आहेत. परंतु हा काहीसा आणि आपला जयेश जाधव असेल आताच्या फॉर्म मध्ये हो हो नक्कीच हो कर्जत खालापूर याचे नियम आहेत ते नक्कीच आयोजकांना मी. हॅलो आकाश शिलन आपल्यावरती ऑब्जेक्शन आलेलं आहे. मिनिरा टीमचे का आपण आपला फलंदाज मोबाईल आतमध्ये घेऊन आलेला. आपण टी शर्ट साठी आपण काही ऍडजस्ट केलंय कारण काही टी शर्ट आलेले नाही. पण सोमनाथ वाघमारे साहेबांनी यांना टी शर्ट झाले नाही ते आलेले होते परंतु झाले नाही. मोबाईलचा वेगळा हिशोब आहे. कोण घेऊन गेलता तुम्ही त्याला फलंदाजाला तुम्ही सुद्धा सांगायचं होतं. मयूरला कळणं गरजेचं होतं. एक मोठा आयकॉन खेळाडू आहे की आपण कर्जत खालापूर प्रीमियर लीग खेळताय तर 2 धावाची पेनल्टी आपल्याला स्वीकारायची आहे आणि ते मान्य करायचे आपल्याला. नक्कीच हे 2 धावा आपल्या काउंट केले जातील आणि जी 36ची धावसंख्या होती ती 34ची धावसंख्येची गरज आहे. आपण
34 धावांची गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. जे आपण कुठेतरी एक मोठे खेळाडू आणि चुकी करणं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आपण मोठी लीग खेळत आहात. एक चेंडू आहे ना पंचांकडे. ओके, शुभम नाईक आणि गणेश जाधव मेनपाम खंडाळा हे मात्र ह्या स्पर्धेमध्ये ह्या मॅच मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पार पडत असताना पाहतोय आपण. चेंडू इकडे द्यायचा आहे, जुना चेंडू. इथं पाहिलं गेलं तर 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. जर सामना बरोबरी सुटला तर आपण सुपर खेळत सामन्याचा निकाल लावला नाही. ट्रॅकल फलंदाज पाहतो आपण जगदीश भोई, मेन फॉर्म जांभूलवाडी, एक हिटर फलंदाज आणि पहिलाच हिट लावलाय परंतु फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक जेच करत नाही परंतु क्षेत्ररक्षक चांगलं होतंय. शिवाजी मुकणे त्या दिशेला पाहतोय आपण. आपण आकाश 11 टीमचे जे खेळाडू आहेत त्यांची फॉर्म फी, ड्रेस कोडची फी आपण या सामना संपल्यावर जमा करायचे. आणि हा दुसऱ्या चेंडूवरती घणाघाती पार केलाय. आता रोखू शकत नाही आपण जगदीश भोई यांना. षटकार येतोय. हॅट्रिक असू दे, चौकार हॅट्रिक असू दे, विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिक साठी बाळा पवार नक्कीच एक शिवसेनेचे कार्यकर्ते, उद्धव ठाकरे साहेब यांच्या गटाचे कार्यकर्ते यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आले विकेट हॅट्रिक साठी. बाळा हिलम पाहूया, सरळ बॅटने खेळत तर आपल्याला नक्कीच फटके येतील. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये. फटका चांगला आहे. आज चापट फटका मारतोय मात्र बाळा हिलम. चौकार येतोय, या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले.
चौकार. चौकारच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. या 15 धावा मात्र प्रथम षटकामध्ये पाहतो आपण. 34 धावांचा पाठलाग करत असताना येणारे 12 चेंडू आणि धावची संख्या किती करत आहे आता किती 12 चेंडू आणि एकोणीस धावांची गरज आहे. 12 चेंडू 19 धावांची गरज. जे मोबाईलचे घेऊन आतमध्ये मयूर एक आयकॉर खेळाडू आहे आणि तो खेळाडू मात्र आपला मोबाईल मैदानामध्ये घेऊन गेला होता. त्याची पॅनल्टी इथे 2 धावांची लागलेली आहे आणि ती स्वीकार केली सोमनाथ वाघमारे साहेब यांनी. स्वतः संघ मालक आहेत आणि हा मोठा फटकावर फटका फसलाय. पाहूया झेल होणार का आणि झेल जमला दान होतोय. किती झाले शिवाजी गोलंदाजी मार्गती पाहतोय आणि इथे अठरा धावांची गरज आहे. इथं मात्र गॅप मध्ये चेंडू जातोय सीमारे सीमारे चौकार. विजयासाठी या षटकामधील शेवटचे 2 चेंडू प्रगतीपथ शिल्लक असतील आणि 8 चेंडू मध्ये 14 धावींची गरज आहे. अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल आपल्याला. दहा बॉल आहेत. हा फटका बसला आहे परंतु जेच होणार का. क्षेत्ररक्षक थोडा फंबल पाहायला मिळतोय आणि चेंडू सीमारे सीमारे चौकार. धावफलक जाऊन पोहोचले 24 अंकावरती. अजूनही 10 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. हा चेंडू चांगला आहे. बॅटची एज पंचांचं बोट आकाशाला आणि फलंदाज सुद्धा बाहेर निघतो. खेळाडू दाखवतोय. नवीन फलंदाज मैदानी पाहतो आपण मिनी संघासाठी.
प्रत्येक षटकाला 200 रुपये पारितोषिक आलेले आहे बालचंद्र जाधव यांच्याकडून जेएस साठी. आणि फलंदाज होईल बाद. बॅटची कडा. स्पर्धी मात्र पाहतोय आपण नवीन बॅटर मैदानामध्ये. स्टेशन ठाकर रोडला बिलॉंग करतोय हा खेळाडू. आणि काय गोलंदाजी, आग ओतणारी गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक इथं दुसरं संपत आलंय. धाव फलक जाऊन पोहोचते ते फक्त आणि फक्त 24 अंकावरती. येणारी 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. मयूर ह्यांनी हा 2 धावा ज्या आपण पेनल्टीचे घेतल्या. एक मोठा खेळाडू, आपल्याला मोठं नाव आहे, आपण ऐकायला खेळाडू आहे. या स्पर्धेमध्ये लीग मध्ये चुकी करणं गरजेचं नव्हतं. पण जर ह्या 2 धावांनी जर आपण पराभूत पत्करला तर नक्कीच सर्व श्रेय पराभूतचा आपल्यावरती जाईल. पण त्या 10 धावा तुम्ही खर्च कराल का? गोलंदाजी मार्कवरती सुद्धा मात्र मयूरच आहे. आणि समोर एक मोठा फलंदाज आहे, हिटर फलंदाज, कर्जत तालुक्यातील एक जांभवडीचा ह्या जगदीश भोई. मयूर आकाश मयूर येतोय शेवटची षटक घेऊन. हा मोठा फटका, बिगिट षटकार. आणि 2 फटक्यामध्ये सामना संपत आलाय. विजय होतो इथे मीनू विद्या 11. आणि चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला जगदीश भोई यांच्या